नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण रेसिपी नाही बघणार आहोत। खूप साऱ्या कमेंट्स होत्या तुमची लोखंडाची कढई पांढरी कशी, तर ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे। कढई कशी स्वच्छ करायची किंवा तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल तोही कसा स्वच्छ करायचा, तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा। माझ्या हिंदी चॅनल पण सुरू झालेलं आहे, तेही तुम्ही व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओला पण लाईक करा, भरपूर शेअर करा। अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अनिता केदार रेसिपीच्या बाजूला सबस्क्राईबचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करा। बाजूलाच बेल आयकॉन आहे ते आवर्जून क्लिक करा, म्हणजे ते केल्यावर तुम्हाला माझे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्या स्क्रीनवर येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ लगेच बघू शकाल। चला आता आपण बघूया लोखंडाची कढई कशी स्वच्छ करायची। हे बघा, हे माझी कढई लोखंडाची आहे आणि 28 वर्ष जुनी आहे। आता आपण ही स्वच्छ कशी करायची ती बघूया। तर त्याकरता आपल्याला घ्यायची आहे ही पितांबरी पावडर, आणि मी इथे नारळाची किशी घेतलेली आहे। आता ही पावडर यावर घेणार आहे, म्हणजे ही वापरली की लगेच आपल्याला फेकून देता येते। मी अशी बरणीत काढून ठेवलेली आहे ती बघा आता, आणि याने झटपट तुमचं कुठलेही लोखंडाचा तवा असो कढई असो साफ होतं लगेच। इथे तुम्ही बघू शकतात कसं व्हाईट झालं आहे। अजून थोडी आपण टाकूया पितांबरी पावडर। जिथे जिथे काळं आहे तिथे तिथे टाकून घ्यायची आहे, आणि ह्या नारळाच्या किशीने फक्त असं चोळून घ्यायचं आहे। मस्त व्हाईट कढई निघते, हे बघा। खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या, तर असं हे लोखंडाची कढई घासण्याचं हे टिप हा तुम्ही व्हिडिओ बघून नक्की तुमची भांडी स्वच्छ करू शकतात आणि लोखंडाची भांडी वापरू शकतात। हे बघा, आपली कढई छान घासून झाली। आता आपण ही नळाखाली धुवून घेऊया। बघा, इथे तुम्ही बघू शकतात हे थोडंसं काळं आहे, तेही आपण हे घालवू शकतो। ही केशी परत एकदा फिरवली की हे सर्व निघून जाणार। हे बघा, हे काळे डाग होते त्यावर पुन्हा मी थोडीशी पावडर घेतली आहे, आणि आता आपण हे छान स्वच्छ करून घेऊया। बघा, मस्त निघालेली आहे। ते तुम्ही बघू शकतात किती क्लीन झाली आहे। आता ही पितांबरीने धुतल्यावर याला साबण जरूर लावायचा आहे, नाहीतर मग ही लाल पडणार, आणि जरी तुमची सुकली नाही त्यामुळे ती लाल पडू शकते, तर तुम्ही परत अगदी चिमूटभर पितांबरी जर फिरवली तरी तुमचं लोखंडाचं भांडं
स्वच्छ व्हाईट होऊ शकतं. एकदम सोपी ट्रिक आहे. हे बघा, आता मी इथे साबण लावून घेतलेला आहे. कुठलीही तुम्ही पावडर लावा, साबण लावा, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया. हे बघा, मस्त आपली स्वच्छ कढई झालेली आहे. अशी तुम्ही तुमची लोखंडाची भांडी घासून बघा, नक्की स्वच्छ निघेल. आणि तुम्ही केलेला पदार्थ जास्त वेळ ठेवला तर काळा पडतोच, तेव्हा बनवल्यावर लगेच तो काढून घ्यायचा आहे दुसऱ्या भांड्यात. पण लोखंडाच्या कढईत बनवल्याने आपल्याला भरपूर आयर्न मिळतं, लोह, कॅल्शियम पण मिळतं. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघून शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. माझं हिंदी चॅनल पण सुरू झालेलं आहे, तेही तुम्ही बघा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा. माझ्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार रेसिपीजच्या बाजूला सबस्क्राईबचा आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.